सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र कसं भरायचं किंवा लाडकी बहीण योजनेचं अर्ज कसा भरायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे. याच्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, या ठिकाणी जन्मदिनांक तुम्हाला भरायचा आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्डवर आहे तो, जन्माचं ठिकाण या ठिकाणी लिहायचं आहे. जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, नंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला असेल तर होय लिहा, नसेल तर या ठिकाणी असेल तर दरमहा लिहा. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता, निराधार, या ठिकाणी विवाहिक स्थिती तुम्हाला टिकमार्क करायचा आहे. अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. बँकेचे पूर्ण नाव लिहा, बँकेचे खातेधारकाचे नाव लिहा, बँक खाते क्रमांक लिहा, IFSC कोड लिहा. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला असेल तर यस लिहा. आता नारी शक्तीचा प्रकार पाहूया. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला. जर तुम्ही स्वतः लिहित असाल तर या ठिकाणी सामान्य महिलावर तुम्हाला इथं राईट क्लिक करायचे किंवा त्या ठिकाणी खून करायचे. खालील सर्व कागदपत्राच्या प्रती तुम्हाला सादर किंवा अपलोड करायचं आहे जर ऑनलाईन भरत असाल तर. त्याच्यानंतर तुम्हाला खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करायच्या आहेत. याच्यामध्ये पहिलं आहे आधार कार्ड, त्याच्यानंतर अधिवास जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, याच्यानंतर आहे अर्जदाराचं हमीपत्र. ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे कसं भरायचं आणि काय करायचं. त्याच्यानंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो इत्यादी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जर समजा तुमच्याकडे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र नाही तर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड या ठिकाणी घेतलं जाणार आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही मतदान ओळखपत्र देऊ शकता. आता पुढे पाहूया हमीपत्र हे कसं भरायचं आणि यामध्ये अटी काय काय आहेत. आता अर्जदाराचं हमीपत्र या ठिकाणी पाहू शकता आपण. हे हमीपत्र आहे की मी घोषित करते की या ठिकाणी तुम्हाला राईट क्लिक करायचे अशी खूण. तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, या ठिकाणी टिकमार्क करा. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, इथे टिकमार्क करा. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती किंवा निवृत्ती वेतन घेत नाही, इथे टिकमार्क करा. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, इथे टिकमार्क करा. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही, इथे टिकमार्क करा. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, इथे टिकमार्क करा. माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, इथे टिकमार्क करा. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने किंवा ट्रॅक्टर वगळून नोंदणी करत नाही, इथे टिकमार्क करा. तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेचं हे हमीपत्र आहे. हे हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला जर अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी पूर्ण टिकमार्क करून पुढे सहीचं ऑप्शन आहे, तुम्हाला त्या ठिकाणी सही करावं लागणार आहे आणि याची तुम्हाला हमी द्यावी लागणार आहे या सर्व गोष्टीची की मी याच्यासाठी म्हणजे या अर्ज भरण्यासाठी पात्र आहे म्हणून. या ठिकाणी अर्जदाराची सही तुम्हाला करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरत असाल किंवा ऑफलाईन देत असाल तर तुम्ही या ठिकाणी हे हमीपत्र तुम्ही सबमिट करू शकता आणि ₹1,500 लाभ या ठिकाणी उचलू शकता. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.